स्वागत आहे आपलं पुढील 3 दिवसाच्या हवामान अंदाजमध्ये आणि तुम्ही पाहताय हवामान अलर्ट हा यूट्यूब चॅनल। आज आपण 8 जुलै, 9 जुलै आणि 10 जुलैचा हवामान अंदाज आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। सर्वप्रथम मोसमी सिस्टीम कोणत्या कोणत्या सक्रिय आहेत, तर इकडे मध्य प्रदेशच्या उत्तर भागात कमी दाबाचं क्षेत्र पोहोचलेलं आहे। त्यातूनच एक ट्रफ लाईन इकडे गुजरातपर्यंत सक्रिय आहे। आता ही जी सिस्टीम आहे ही अजून उत्तरेला जाईल। उद्या ही सिस्टीम या भागात असेल, उत्तर प्रदेशच्या आसपास। याच्यामुळे राज्यातील पाऊस हा पूर्णपणे उद्या थांबणार आहे, उद्यापासून 9 जुलै पासून। सध्या जर महाराष्ट्राच्या जवळून जर पाहायचं गेलं तर ढग निर्मिती कुठे आहे, इकडे पालघर, ठाणे, मुंबई, रायगडकडे, पुण्याच्या घाट भागात, नाशिक असेल, धुळे, नंदुरबार, जळगाव, छत्रपती संभाजीनगर, बीड असेल, इकडे अहिल्यानगरचे भाग आहेत, बुलढाण्याकडे, अकोला, अमरावतीकडे ढग आहेत। सातारच्या पश्चिम घाट भागात पावसाचे ढग, रायगडच्या रत्नागिरीच्या उत्तर भागात पावसाचे ढग सध्या सक्रिय आहेत। या भागातून काही भागात मध्यम तर काही भागात जोरदार पाऊस सध्या सक्रिय असेल। इकडे कोल्हापूरच्या घाट भागात, रत्नागिरीच्या एका दुसऱ्या भागात, सांगलीच्या भागात मध्यम पावसाचे ढग सध्या सक्रिय आहेत। उर्वरित ढगाळलेलं हवामान राहिलेल्या जिल्ह्यातून सध्या सक्रिय आहे। सर्वप्रथम जर आजचा हवामान अंदाज पाहायचा गेला 8 जुलैचा, तर आज इकडे पालघर, ठाणे, मुंबई, रायगडकडे मुसळधार पावसाची शक्यता आहे। नाशिक, धुळे, नंदुरबार मध्यम ते जोरदार पाऊस, इकडे रत्नागिरी, सिंधुदुर्गकडे सुद्धा मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज। कोल्हापूर, सांगलीचे पश्चिम भाग, सातारा पश्चिम, पुणे पश्चिम, छत्रपती संभाजीनगर, जळगाव हा जो पट्टा आहे या भागातून सुद्धा मध्यम सरींचा अंदाज आहे। या जिल्ह्यांच्या पूर्व भागात आलो, सांगली मध्यपूर्व, सातारा, पुणे मध्यपूर्व, अहिल्यानगर मध्यपूर्व, जालना, वाशिम, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदियाकडे हलक्या मध्यम पावसाचा अंदाज आहे। बीडकडे सुद्धा हलक्या मध्यम पावसाचा अंदाज आहे। बुलढाणा, अकोला, अमरावतीकडे मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता राहील। सोलापूर, धाराशिव, लातूर, परभणी, हिंगोली, यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली ढगाळलेलं हवामान राहील। हलक्या मध्यम थेंब कुठेतरी पडू शकतात, विशेष मोठा किंवा जोरदार पाऊस नाहीये। 9 जुलैला पावसाची तीव्रता पूर्णपणे कमी होईल। कोकण किनारपट्टी, मुंबई विभाग, पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग मध्यम पावसाचा अंदाज। नाशिक, पुणे, सातारा, कोल्हापूरच्या पश्चिम घाट भागात जे गाठमाता आहे या भागातून हलके मध्यम थेंब पडण्याचा अंदाज आहे। इकडे नागपूर, वर्धा, अमरावती, भंडारा, गोंदिया या भागात मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे। तो पण सार्वत्रिक नसेल, विशेष मोठा पाऊस नाहीये। आणि राहिलेले जे सर्व विभाग आहेत, इकडे नंदुरबार, नाशिकचे मध्यवर्ती पूर्व, सातारा, सांगली, कोल्हापूर मध्यवर्ती पूर्व, सोलापूर, नांदेड, यवतमाळ, चंद्रपूर हे जे सर्व जिल्हे आहेत या भागातून पाऊस उद्या पूर्णपणे थांबेल। उद्या सूर्यदर्शन राहिलेल्या सर्व जिल्ह्यातून होईल, जवळजवळ महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातून होईल। त्यानंतर 10 जुलैला सुद्धा पाऊस नाहीये जास्त। रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्गकडे मध्यम पावसाचा अंदाज, मुंबई, पालघरकडे हलके मध्यम थेंब पडण्याचा अंदाज, नागपूरच्या उत्तर भागात, भंडारा, गोंदियाच्या एका दुसऱ्या भागात हलक्या मध्यम पावसाचा अंदाज राहील। उर्वरित राज्यात कोणत्या जिल्ह्यातून पावसाची शक्यता ही नाही। पण काय बदल वाटला तर आपण पुढील व्हिडिओमध्ये सांगूच, पण पावसाची शक्यता जवळजवळ 90% नाहीच आहे 10 जुलै रोजी। तर आपल्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, जेणेकरून ह्या ज्या अपडेट असतात व्हिडिओच्या त्या तुम्हाला पोचतील। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा। धन्यवाद।